तर युरिया खताबाबत राज्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप संभाजीराजेंनी केलेला आहे। शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते असं देखील संभाजीराजेंनी म्हटलं। 266 रुपयांचं युरिया खत 800 रुपयांना विकलं जात आहे असं देखील संभाजीराजे यांनी म्हटलं। युरिया खरेदीच्या बाबतीत जे निदर्शनात आलेले हे फार भयानक गोष्ट निर्माण झालेली। म्हणजे 266 रुपयाचं पोतं आज तुम्हाला 800 रुपयाला विकलं जातं। हे जे रॅकेट आहे, हे रॅकेटमध्ये जे जे कोण दोषी आहेत यांना मोकाच्या अंतर्गत यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। स्वराज्याच्या माध्यमातून मला सरकारला आव्हान करायचं आहे, तुम्ही जर ह्याच्यावर कारवाई केली नाही तर मग स्वराज याच्यात उतरणार आणि स्वराज्यात ज्यावेळी उतरणार त्यावेळी फुल ॲक्शनच्या मोडमध्ये आम्ही असू। जर उद्या काही कायदा व्यवस्थेमध्ये सुव्यवस्थेमध्ये काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असणार।